नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघणार आहोत। आधीच्या याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस केला, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी हे चॅप्टर बघितलं, त्याच्यानंतर प्लांट क्लासिफिकेशन बघितलं आणि आज आपण बघणार आहे ॲनिमल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल। मी प्रज्ञा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आपण आधीच्या लेक्चरमध्ये जे बघितलं ते आत्ता 5 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करू। बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण बघितलं 5 किंगडम सिस्टीम बघितली। त्याच्यानंतर सिंचन कोड बघितला, आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे आपण एक्झाम्पल बघितले। त्याच्यानंतर आपण त्याचे एक्झाम्पल बघितले। त्याच्यानंतर आपण बघितलं प्लांट क्लासिफिकेशन। बघितलं। प्लांट क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलं क्रिप्टोगॅम्स आणि फेनेरोगॅम्स। त्याच्यानंतर सेल वॉल वगैरे त्याचं फंक्शन बघितलं, बरोबर। आणि आता आपण बघणार आहेत ॲनिमल क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल। प्राणी वर्गीकरण हे जीवशास्त्रातील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे। यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचे वैज्ञानिक पद्धतीने गटांमध्ये वर्गीकरण करतो आपण। प्राण्यांचे स्वरूप, त्याच्यानंतर रचना, जीवनक्रम आणि गुणधर्म आणि यांच्या जैविक वैशिष्ट्यांनुसार त्यांना आपण वेगवेगळ्या गटामध्ये वर्गामध्ये विभागणी करतो त्यांची। त्याच्यानंतर वर्गीकरण कशामुळे म्हणजे करायचं, तर प्राण्यांचा जो अभ्यास आहे ते करायला आपल्याला सुलभ जाते आणि त्याच्यामध्ये जे साम्य आणि भेद आहे ते समजण्यास आपल्याला मदत होते आणि पुढे आपण त्याच्यावर मग स्टडी करू शकतो। प्राचीन काळापासून प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न होत आला आहे, पण आधुनिक वर्गीकरणाचे शास्त्रीय आधार जे आहेत ते कार्लिनियस आहे। आपण प्लांट क्लासिफिकेशनमध्ये पण बायोडायव्हर्सिटीमध्ये कार्लिनियस बद्दल मी तुम्हाला सांगितली माहिती, ती एकदा तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे। कार्लिनियस या वैज्ञानिकाने 18व्या शतकात मांडले। त्याच प्रणालीला आपण काय म्हणतो, बायनॉमियल नामकरण पद्धत। आता बायनॉमियल नामकरण पद्धतीचे आपण रूल बघितले, त्याच्याबद्दल माहिती आधीच्या चॅप्टरमध्ये आपण बघितली। आजच्या काळात डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आणि DNA अभ्यासाच्या आधारे वर्गीकरण करतो आपण। कोणाच्या? डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आणि DNA अभ्यासाच्या आधाराने। प्राणी वर्गीकरणाचे मुख्य उद्दिष्ट काय? विविधतेचा अभ्यास करून त्यातील नाते आणि विकासक्रम समजून घेऊ शकतो आपण त्याच्यावरून। प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन बघू आपण। वेगळ्या अभ्यासकांनी वेगळे प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलाय। ग्रीक तत्ववेत्ताचा होता अरिस्टॉटल यांनी पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले। पहिल्यांदा कोणी केलं? सर्वात पहिल्यांदा जे अरिस्टॉटलने केले। त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, त्याच्यानंतर अधिवास
यांसारख्या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी वर्गीकरण केलं. कोणी? अरिस्टॉटलने सगळ्यात प्रथम केलं. तर त्यांनी या आकारमान, सवयी, अधिवास हे 3 मुद्दे होते, त्याच्या आधारावर त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं. विज्ञानातील प्रगतीनुसार पुढे संदर्भ बदलत गेले आणि त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात, बरोबर. आणि त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रॅटस, त्याच्यानंतर प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. तर बायोडायव्हर्सिटी चॅप्टरमध्ये आपण इव्होल्युशनमध्ये ह्या प्रत्येक जे शास्त्रज्ञ आहे त्यांचा आपण थोडक्यात थोडा अभ्यास केलेला आहे. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर कसं झालं की नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, त्याच्यानंतर गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यांसारख्या मुद्द्यांवर आधारित होती. म्हणजे आता कृत्रिम याच्यानुसार जे अरिस्टॉटल होते पहिल्यांदा, त्यांनी काय केलं? आकारमान, सवयी आणि अधिवास. त्याच्यानंतर थोडं बदलत गेलं अरिस्टॉटल यांनी. मग अरिस्टॉटलने पण कृत्रिम पद्धतीचाच वापर केला, म्हणजे हे 3 निकष. त्याच्यानंतर थिओफ्रॅटस आले, प्लिनी, जॉन रे, लिनियस. आणि कालांतराने काय झालं? नैसर्गिक पद्धतीचा वापर केला आणि त्यांचे निकष काय होते? शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्याच्यानंतर पेशी, नंतर तिसरं आहे गुणसूत्र आणि जैव रासायनिक गुणधर्म. हे मुद्द्यांचा आधार त्यांनी आधारावर होती. त्याच्यानंतर कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आले. म्हणजे हळूहळू बदलत गेले. कृत्रिमवरून नैसर्गिक, नैसर्गिकवरून उत्क्रांतीवादावर आधारित केलं. त्याच्यानंतर डॉब्लस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राणी वर्गीकरण केले. अलीकडच्या जर काळात आपण बघितलं तर कार्ल्स वूड यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले. म्हणजे हे सगळे जे शास्त्रज्ञ त्यांनी प्रत्येकाने प्राणी वर्गीकरण केले, पण ते प्रत्येकाचे निकष वेगळे होते, मग ते हळूहळू बदलत गेले. आता वर्गीकरणाचे फायदे. वर्गीकरणाचे फायदे जर आपण म्हटलं तर काय होतं? प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. त्याच्यानंतर एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. तिसरं, प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. कशाविषयी? उत्क्रांतीविषयी. चौथं, प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यातून आपल्याला अचूकता येते. पाचवं जे येते, प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते आपल्याला समजायला सोपे जाते. त्याच्यानंतर प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. नेमके स्थान त्याचं काय हे समजायला मदत होते. त्याच्यानंतर प्राण्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते. कशाची? वेगवेगळ्या अनुकूलनांची माहिती मिळते. त्याच्यानंतर प्राणी वर्गीकरणाची आता कृत्रिम पद्धत आपण बघितलं. आता आपण पारंपरिक ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन बघू. पारंपरिक पद्धतीनुसार जर म्हटलं तर प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. कशाच्या आधारावर? पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राण्यांचे म्हणजे प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. त्याच्यानंतर नॉन कॉर्डाटा आणि कॉर्डाटा 2 विभागात वर्गीकरण केले जाते. पहिलं जे येते नॉन कॉर्डाटा आणि दुसरं आहे ते कॉर्डाटा. आता आपण
हे बघू, नॉन कॉर्डेटा बघू. मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं की सायन्समध्ये बरेचसे जे टर्म्स आहेत ते जास्त करून इंग्लिशमध्ये लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जाईल. नॉन कॉर्डेटा या प्राण्याची वैशिष्ट्ये आपण बघू आता. शरीरामध्ये काय असतं, नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. त्याच्यानंतर ग्रसनीमध्ये कल्लविदरे नसतात गिल्स. त्याच्यानंतर नर कॉर्ड असेल, जर याच्यामध्ये नर कॉर्ड असेल तर तो युग्मांगी म्हणजे पेयर्ड. त्याच्यानंतर असतो सॉलिड आणि शरीराच्या अधर बाजूस व्हर्टिकल साईड असते. आता काय बघितलं आपण, नोटोकॉर्ड नावाचा आधारक त्याच्यामध्ये नसतो. ग्रसनीमध्ये कल्लविदरे नसतात. त्याच्यानंतर जर नरकॉर्ड असेल याच्यामध्ये तर तो पेयर्ड असतो, एक तर मग सॉलिड असतो किंवा मग व्हेंट्रल साईड असतो. बरोबर. त्याच्यानंतर हृदय जर असेल तर ते डॉर्सल साईड असतं. हृदयचे येथे डॉर्सल साईडला असतं. त्याच्यानंतर आपण बघू, नॉन कॉर्डेटा जो प्राणी आहे तो 10 संघांमध्ये विभागलेले आहेत. तर ते 1 बाय 1 आपण हळूहळू बघूया. किती, हे पाहिजे इथे आपण बघितलं असमरज्जू प्राण्याचे जे आपण ते वैशिष्ट्य बघितले. नॉन कॉर्डेटा किती 10 याच्यामध्ये त्याचं विभागले गेलेले. पहिला जो येतो, पहिला आपण बघू तो फायलम. पहिला आहे तो फायलम आहे. दुसरा जो आहे तो प्रोटोझोआ, त्याला म्हणतात आदिजीवी. फायलम म्हणजे संघ, रंध्रीय म्हणजे पोरीफेरा. त्याच्यानंतर सिलेंटराटा निडारिया म्हणजे कोलेंटरेटा आणि सिलेंटरेटा. चपट्या कृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थेस. म्हणजे बघा, तुम्हाला जर मराठीत सोपं जात असेल तर मराठीत लक्षात ठेवा आणि जर इंग्लिशमध्ये लक्षात राहत असेल तर इंग्लिशमध्ये ठेवा. त्याच्यानंतर 6वं आहे ते ॲस्केहेल्मिन्थिस म्हणजे गोलकृमी. 7वं आहे वलई ॲनिलिडा. 8वा आहे तो संधिपाद अर्थोपोडा. 9वा मृदुकाय म्हणजे मोलुस्का. त्याच्यानंतर कंटक चर्मी इकायनोडर्माटा आणि अर्धसमरज्जू म्हणजे हेमिकॉर्डेटा. यालाच हे दोघं पण नाव आहेत. त्याच्यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी हे म्हणजे कॉर्डेटा. या प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण आता बघू. बरोबर. याच्यामध्ये नॉन कॉर्डेट नावाचा आधारक असतो. नॉन कॉर्डेटामध्ये काय होतं, याच्यात नसतो. बरोबर. त्याच्यामध्ये श्वसनासाठी कल्लाविदरे म्हणजे गिल स्लिट किंवा फुफ्फुसे असतात. नॉन कॉर्डेटामध्ये गिल स्लिट नसतात. बरोबर. नसतात, गिल स्लिट नसतात. त्याच्यानंतर चेतारज्जू एकच. त्याच्यानंतर पोकळी आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. याच्यामध्ये
नसतो. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. हृदय काय असतं? शरीराच्या अधीर बाजूस असते. हे पहा इथं आपण बघू, हे समरज्जू प्राणीचे वैशिष्ट्य आहे. हे आहे त्याचं तोंड आहे. त्याच्यानंतर इथं चेतारज्जू आहे. इथं जे आहे ते चेतारज्जू आहे. त्याच्यानंतर हे गिल स्लिट, म्हणजे कल्लविदर, हे रेस्पिरेशनसाठी असतं. त्याच्यानंतर इथं जे येते, हा जो पार्ट आहे तो पृष्ठरज्जूचा आहे. त्याच्यानंतर गुदद्वार, हे गुदद्वार आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत हे स्नायू आहेत. आणि हा जो इथं हे ते पुच्छपर आहे. ओके. त्याच्यानंतर पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठ बाजूस असते. कोणत्या बाजूस असते? पृष्ठ बाजूस असते. नेक्स्ट आपण बघू, सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. किती? एकाच संघात केलेला आहे. आणि त्या संघाचं नाव काय आहे? समपृष्ठ रज्जूचे प्राणी संघ असेच ठेवले आहे. काय त्याचं? प्राणी संघ असंच नाव ठेवले. त्याच्यानंतर समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी किती याच्यात केली? उपसंघात. 3 उपसंघात केलेली आहे. किती? 3 उपसंघात केलेली. पहिलं जे येते यूकॉर्डाटा. कोणतं? पहिलं जे येते यूकॉर्डाटा आहे. दुसरं जे येते सेफॅलोकॉर्डाटा. ओके, सेफॅलोकॉर्डाटा. आणि तिसरं जे येते व्हर्टिब्रेटा. तिसरं काय आहे? व्हर्टिब्रेटा. आणि हा जो उपसंघ आहे त्याचे किती गटात केलेले? 6 वर्गात, 6 क्लासमध्ये वर्गीकरण केले आहे. ते 6 जे वर्ग आहेत त्याप्रमाणे पहिला जो येतो चक्रमुखी सायक्लोस्टोमाटा. पहिला जो येतो चक्रमुखी सायक्लोक्रोमाटा. दुसरा जो आहे मत्स्य क्लास आहे. दुसरा जो आहे तो मत्स्य आहे. तिसरा जो आहे तो ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. हा झाला दुसरा, हा झाला पहिला. तिसरं जे येते ॲम्फिबियन्स आहेत, उभयचर आहे. त्याच्यानंतर सरीसृप, त्याला म्हणतात रेप्टाईल. हे झालं चौथं. त्याच्यानंतर 5वे जे आहेत ते पक्षी, ॲव्हेज म्हणतात त्याला. आणि 6वं जे येते सस्तनीत, म्हणजे तो आहे मॅमेलिया क्लास म्हणतात. आता आपण मॅमले हे आपण प्राणीसृष्टीचे उपसृष्टी जी आहे, उपसृष्टी एक आहे असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. आता असमपृष्ठरज्जू जे आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं की संघ किती आहेत? 10 आहेत. पहिला जो येतो आदिजीवी, दुसरा रंध्रीय, सिलेंटराटा. आपण मागे तर बघितलंच, पण हे असं फ्लोशीट फॉर्ममध्ये आपल्याला लवकर लक्षात राहतं, म्हणून मग इथं मी तुम्हाला डायग्राम, हे जे 10th जे बुक आहे पार्ट 2 याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा त्याच्यात पण बघून घ्या. 4थं जे येते चपटेक्रोमी, गोलक्रोमी, त्याच्यानंतर वलई, संधिपाद, मृदुकाय, त्याच्यानंतर कंटक चर्मी, अर्धसमपृष्ठरज्जू. त्याच्यानंतर समपृष्ठरज्जूमध्ये जे आहेत ते संघ समपृष्ठरज्जूचे जे येते यूकॉर्डाटा,
सेफॅलोकॉर्डाटा आणि व्हर्टिब्रेटा हे 3 आहेत याच्यामध्ये समपृष्ठरज्जूमध्ये. याच्यामध्ये आहेत 10 आहेत संघ. ओके. आता व्हर्टिब्रेटा जे आहेत, व्हर्टिब्रेटामध्ये परत आले 6 वर्ग आहेत, 6 क्लास आहेत. पहिला जो येतो, एक मिनिट, चक्रमुखी. दुसरा जो आहे तो मत्स्य. तिसरा आहे उभयचर. चौथा सरीसृप. पाचवा आहे पक्षी आणि 6वा आहे सस्तन. एकदा तुम्ही हा फ्लो चार्ट बघून घ्या. ही आत्तापर्यंत आपण जे बघितलं प्राणी वर्गीकरणाचं, ही प्रचलित असलेली प्राणी वर्गीकरणाची पद्धती होती. परंतु सध्या आता अजून एक नवीन वर्गीकरणाची पद्धत लॉन्च झालेली आहे, अवलंब केला जात आहे. या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीला आपण म्हणजे थोडक्यात आपण बघू. ती सध्या रॉबर्ट विटाकरची जी पंचसृष्टी पद्धतीनुसार, म्हणजे रॉबर्ट विटेकर यांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार आपण फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला, म्हणजे किंगडम ॲनिमालियामध्ये केला आहे. या पद्धतीमध्ये प्राण्यांचे जे वर्गीकरण करताना शरीर रचना संघटन म्हणजे कशाचा आधार घेतला जातो, बॉडी ऑर्गनायझेशन पहिलं, दुसरं बॉडी सिमेट्री, तिसरं जे येते देहगुहा म्हणजे बॉडी कॅव्हिटी, तिसरं जे आहे ते जर्मिनल लेयर्स, त्याच्यानंतर आहे ते सेगमेंटेशन म्हणजे खंडीभवन, आणि यासारख्या काही मुद्द्यांचा आपण आधार घेतलेला आहे. आता बॉडी ऑर्गनायझेशन जे बघितलं आपण ते प्रोटोझोआ आणि मेटाझोआ असे 2 त्याचे वर्गीकरण होतात. 2 गटात आपण करतो वर्गीकरण. पुढे आपण बघूच. प्राणी वर्गीकरणाची नवीन जी पद्धत आहे ती ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे रचनात्मक संघटन. प्राण्यांचे जे शरीर आहे ते पेशींपासून तयार झालेले असते. कशापासून? पेशींपासून तयार झालेले आहे. प्राण्यांचे बहुपेशीय शरीर अनेक पेशी कार्यरत असतात. त्याच्यात किती असतात? अनेक पेशी असतात. एक पेशीय प्राण्यांचे जे शरीर असते ते एकाच पेशीपासून तयार होते. किती? एकच पेशीपासून तयार झाल्याने सर्व कार्य त्याच पेशींच्या मदतीने चालतात. ओके. एकाच पेशीपासून तयार होतं आणि सर्व जे कार्य आहे त्याच पेशीच्या मदतीने चालतं. एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे जे संघटन आहे त्याला जीवद्रव्य स्तर म्हणजे प्रोटोप्लास्मिक ग्रेड ह्या प्रकारचं असतं. त्याच्यानंतर बहुपेशीय प्राण्यांमध्ये जर अनेक पेशी असूनही, म्हणजे जर त्याच्यात अनेक पेशी असल्या पण तरी उत्ती तयार झालेल्या नसतील. म्हणजे बहुपेशीय जे प्राणी असतात, ओके, त्याच्यामध्ये अनेक पेशी असतात. म्हणजे बहुपेशीय म्हणजे कोणते येतात त्याच्यात? मेटाझोआ. आणि एक पेशीय जे असतात त्याच्यामध्ये येतात प्रोटोझोआ. एक पेशीय. आणि मेटाझोआ जे आहेत
मेटाझोआ ते बहुपेशी आहेत. मग बहुपेशीमध्ये अनेक पेशी जरी असल्या पण त्याच्यामध्ये काय होतं, ऊती तयार झालेल्या नसतात. अशा प्राण्यांचे शरीर जे असते ते सेल्युलर पेशी स्तर म्हणतात त्याला, सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. ओके, आता हे पाहे जीवस्तर संघ, ओके, जीवद्रव्य स्तर संघटनातील काही प्राणी आपण बघू. अमिबा एक आहे, त्याच्यानंतर पॅरामोशियम. आता पेशी स्तर जे संघटन आपण बघितलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की हे जे सायकॉन आहे, हां, अस्क्युलाई, हा पाणी बाहेर जाण्याचा मार्ग. ओके, म्हणजे हे अशा प्रकारचं असतं, त्याच्यातून पाणी बाहेर जातं, त्याला ऑस्क्युला म्हणतात. त्याच्यानंतर हे आहे कंटिका. कंटिकानंतर इथं आहेत ते अमिबोसाइट्स. त्याच्यानंतर ऑस्टियम. हे पहा, ह्या जेव्हा दोन कॅव्हिटी आहेत, ओके, याच्यामधली जी जागा आहे त्याला काय म्हणतात, ऑस्टियम. आणि ऑस्क्युला जो येतो ह्या दोघांच्या मधून जाण्याचा मार्ग. अर्जेविक भाग आहे हा जो येतो, अर्जेविक भाग आहे. ही जी आहे ती कॉलर सेल आहे. ही पहा, इथं कॉलर सेल दाखवलेली, कॉलर सेल, कॉलर पेशी. त्याच्यानंतर काही प्राण्यांच्या शरीरात पेशी एकत्र येऊन ऊती तयार होतात. पेशी एकत्र येऊन काय होतं, ऊती तयार होतात. ऊती काय होतात, तयार होतात. त्या ऊतींच्या मदतीने शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. अशा प्रकारची पेशी ऊतीस्तर संघटन म्हणजे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असते. उदाहरण त्याचं द्यायचं झालं तर उदाहरण त्याचं निडारिया संघातील प्राणी. हे पहा, पेशी ऊती संघटनांतील काही प्राणी, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ते याच्यात. हे पहा, ही आहे जनन ग्रंथी, हे आहे आतडे, हे आहे मुख, त्याच्यानंतर ही आहे घंटा, इथं आहे नलिका, त्याच्यानंतर इथं स्नायूंचे कडे, ओके, गुंडक आणि मुखबाहू. इथं आहे मुखबाहू. हे आहे जेलीफिश. जेलीफिश दाखवलंय. जेलीफिशमध्ये काय काय बाबा, घंटा असते, नलिका, स्नायूंचे कडे, शुंडक, त्याच्यानंतर मुखबाहू, मुख, जननग्रंथी आणि आतडे दिलेले आहेत, ते दाखवलं मी तुम्हाला. चपट्या कृमींमध्ये काय असतं, ऊती ज्या आहेत ते अवयव स्तर संघटन असतं, म्हणजे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये काय आहे, सेल, आणि याच्यामध्ये काय आहे, टिश्यू. यामध्ये काही ऊती ज्या आहेत त्या एकत्र येतात आणि एकत्र येऊन काय करतात, ठराविक अवयव तयार झालेले असतात. म्हणजे काय करतात, ते ऊती एकत्र येतात आणि ठराविक अवयव तयार झालेले असतात त्याच्यामध्ये. परंतु काय होतं, पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. म्हणजे अवयव संस्था तयार होते पण ती पूर्ण नाही होत. ऊती अवयव स्तर संघटन. ओके, याच्यामध्ये प्लनेरियाचं आपण उदाहरण घेतलं, एक्झाम्पल. इथं जी आहे ती अन्ननलिका आहे. ओके, अन्ननलिका. इथं आहे ती जठरवाहिनी गुहा, जठरवाहिनी गुहा आहे. त्याच्यानंतर इथं जे ते मुख, त्याच्यानंतर
नेत्रबिंदू आहे तिथं, आणि इथं जे आहे ते नेत्रबिंदूच्या खाली ते गुच्छिका आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट आहे त्याचा अधरतंत्रिका रज्जू. सगळ्यात शेवटचा पार्ट कोणता आहे? अधरतंत्रिका रज्जू. ओके, आता बघितलं आपण की निडारिया संघातील जे प्राणी ते सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये येतात, आणि चपट्या कृमी जे आहे ते टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये येतात. आतापर्यंत आपण काय बघितलं? रचनात्मक जे संघटना आहेत त्यांच्या 4 प्रकारांतून, किती? 4 प्रकारातून उरलेल्या सर्व प्राण्यांमध्ये, उरलेले जेवढे पण प्राणी त्यांच्यामध्ये काय आहे? अवयव संस्था स्तर संघटना म्हणजे काय? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. काय? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन असते, ज्यामध्ये विशिष्ट कार्यासाठी काय असतं? अनेक अवयव जे असतात ते अनेक अवयव एकमेकांपासून जोडून, वेगवेगळे जे अवयव असतात ते एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार केली जाते. काय? अवयव संस्था तयार झालेली असते. आता त्याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर मानव, बरोबर? मानव, त्याच्यानंतर बेडूक आणि खेकडा. आता तुम्हाला एक काय काम करायचं आहे की हे आपण जे पण एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल ते बाबा कोणत्या क्लासमध्ये येतात, कोणत्या संघात येतात, हे तुम्हाला चार्ट बनवायचा आहे. चार्ट बनवायचा आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ते लवकर लक्षात राहील. म्हणजे समजा मानव हा कोणत्या क्लासमध्ये संघात येतो, बेडूक कोणत्या संघात येतो, खेकडा कोणत्या संघात येतो, हे तुम्ही एक चार्ट करायचं आहे. कारण की एक्झाममध्ये त्याच्यावर क्वेश्चन येतात, 1 लाइनरलाही येतात, आणि कधी कधी म्हणजे 4-5 ते हे देतात की हा ह्या संघात येतो, तो त्या याच्यात येतो, तर हा त्याच्यात येतो का. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे ते आपण कशावर? बॉडी सिमेट्री, शारीरिक सममिती. मानवी शरीराचे आणि स्पॉन्जिलाचे चित्र, चित्र जे ते आपण इथं बघूच, नाही का? खाली मानवीय शरीररचना आपण दाखवली आहे, ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. अवयव संस्थांचा जो स्तर आहे, स्तर संघटन जे येते, असममितीय शरीर अरीय सममिती, द्विपार्श्व सममिती आहे. त्याच्यानंतर शारीरिक सममितीचे जे प्रकार आहे ते मध्यस्तर, अंतर्जन्य स्तर आणि बहिर्जन्य स्तर, याचे मृत आणि अजैविक स्तर एवढ्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर द्विस्तरीय व त्रिस्तरीय आहेत. आद्यस्तर आणि जनन स्तर म्हणजे जर्मिनल लेअर जे ते द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय म्हणजे डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. प्राण्यांच्या शरीरात विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे 2 समान काय होतं, 2 समान भाग होतात की नाही, या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीरांचे विविध प्रकार आहेत. म्हणजे काय करायचं, जर्मिनल लेअरमध्ये डायप्लास्टिक आणि ट्रायप्लोब्लास्टिक आणि डायप्लोब्लास्टिक हे आपण बाबा विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद जर केला तर ते 2 समान भाग त्याचे होतात का, ते हे आहेत त्याचे उदाहरणं. असममितीय शरीर, त्याच्यानंतर अरीय सममिती, हे पण हे सगळं असं आहे. त्याच्यानंतर
द्विपार्श्व सममिती. असममितीय शरीर म्हणजे असिमेट्रिकल बॉडी. अशा प्रकारच्या ज्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो, त्याला कुठलाही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीराचे 2 समान भागात विभागले जाऊ शकते. असा कोणताच अक्ष नाहीये त्याच्यामध्ये की ज्यातून छेद घेतल्यास त्याच्या शरीराचे 2 भाग होतात. त्याचं आपण उदाहरण बघू. अमिबा, पॅरामोशियम प्रकारचे स्पंज. ओके. त्याच्यानंतर रॅडिकल सिमेट्री, आरीय सममिती. या प्रकारात आपण बघू शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून, शरीराच्या मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून, प्लेन म्हणजे कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. म्हणजे या हे कुठून पण घेतला अक्ष त्याचा तर त्याचे 2 भाग पडतातच. उदाहरण त्याचं आहे तारामासा. तारामासाचं पण तुम्हाला संघ, हे जेवढे पण एक्झाम्पल मी घेतलेले आहेत त्याच्या प्रत्येकाचा तुमच्यासाठी होमवर्क म्हणा, ओके, क्लासवर्क म्हणा, करायचं आहे ते तुम्हाला. या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळे प्रतले आहेत. किती? 5 वेगवेगळे प्रतल आहेत. या 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास, या 5 जर वेगवेगळ्या पद्धतीने आपण छेद घेतला तर 2 समान भाग मिळू शकतात आपल्याला. किती? 2 समान भाग. जर आपण 5 प्रतले आहेत, यापैकी कोणत्या पण पद्धतीने आपण घेतला तर 2 समान भाग आपल्याला, 2 समान भाग मिळणारी म्हणजे मिळणारच आपल्याला. ओके. त्याच्यानंतरची जी सिमेट्री ती द्विपार्श्व समिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्रीमध्ये जर आपण बघितलं, या प्रकारात जे शरीराचा एकच अक्ष असतो. किती? एकच. किती? एकच अक्ष असा असतो, एकच, की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. म्हणजे आता आपण याच्यात बघितलं, रॅडिकलमध्ये 5 समान भाग घेतले तर ते अक्षातून घेतलं तरी पण 2 भाग होतात. पण बायलॅटरल सिमेट्रीमध्ये जे येतो, एकच असा अक्ष मिळतो आपल्याला की त्याच्यातच 2 समान भाग होतात. त्याचं उदाहरण म्हटलं तर कीटक, त्याच्यानंतर मासे, त्याच्यानंतर आहे बेडूक, नंतर आहे पक्षी, आणि आपण मानव पण बायलॅटरल सिमेट्रीमध्ये येतो. त्याच्यानंतर आपण बघू आद्य स्तर आणि जनन स्तर म्हणजे जर्मिनल लेयर. आता जर्मिनल लेयरमध्ये काय आहे, तो द्विस्तरीय आहे व त्रिस्तरीय. आपण बघितलं मगाशी डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. या प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता, जर काल्पनिक छेद घेतला तर या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही, या शरीराचे 2 समान भाग होतात की नाही, या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. आता ॲनिमल क्लासिफिकेशन हे जे चॅप्टर आहे ते थोडं आहे अवघड आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात, पण तुम्ही परत रिपीट वाचत गेले, त्याचं रिव्हिजन केलं तर ते तुम्हाला सोपं जाईल. विविध प्रकारचे आहेत की नाही हे बघितलं जातं. त्याच्यानंतर जे येते असममितीय शरीर म्हणजे असिमेट्रिकल बॉडी.
असिमेट्रिकल बॉडी, असममितीय शरीर. अशा प्रकारचे जे शरीर आहे, अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो, म्हणजे याच्यात असा कोणताच अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. म्हणजे कोणता पण अक्ष घेतला तरी पण याच्यामध्ये 2 समान भाग होऊ शकत नाही. म्हणजे त्यातच आहे उदाहरण स्पंज, काही प्रकारचे स्पंज. त्याच्यानंतर आहे अरीय सममिती. अरीय म्हणजे रॅडियल सिमेट्री. या प्रकारात आपण बघितलं शरीराच्या बरोबर मध्य जो आहे, शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून, कोणत्याही प्लेन छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. म्हणजे कुठूनही घ्या याचा अक्ष, त्याचे 2 समान भाग पडतातच. त्याचं उदाहरण आहे तारा मासा. या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणाऱ्या 5 वेगवेगळे प्रतले आहेत. किती? 5 वेगवेगळे प्रतले आहेत. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद घेतल्यास 2 समान भाग मिळू शकतात याच्यामध्ये. आता हे पहा, द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय. याचं उदाहरण हा आहे तो अंतर्जन स्तर. याच्यामधला हा अंतर्जन स्तर. त्याच्यानंतर हा जो येल्लो दिसतो हा जो आहे येल्लो नाही येते, मृत अजैविक स्तर आहे. हा कोणता आहे? हा आता हा मृत अजैविक स्तर आहे. त्याच्यानंतर मध्यस्तर, हा जो ग्रीन आहे हा मध्यस्तर आहे. ओके. आणि हा जो आहे शेवटचा तो बहिर्जन स्तर आहे. हा काय? येल्लो जो तुम्हाला दाखवला तो मध्यस्तर, आणि इकडचा जो आहे म्हणजे सगळ्यात आतला जो आहे, आतल्याच्या फर्स्ट जी लेयर आहे ते अंतर्जन स्तर असतं. त्याच्यानंतर मृत आणि अजैविक स्तर, त्याच्या पुढचा जो स्तर येतो इकडं त्याला म्हणतात मध्यस्तर. आणि सगळ्यात लास्टचा जो आहे तो बहिर्जन्य स्तर. ओके. द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल. ओके. बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल जी सिमेट्री या प्रकारात शरीरात एकच अक्ष असा असतो फक्त की त्या अक्षातून काल्पनिक छेद असल्यास 2 समान भाग होतात. एकच अक्ष आहे याच्यामध्ये बायलॅटरल मध्ये की त्याचे 2 समान भाग होतात. उदाहरण त्याचं आहे कीटक, मासे, त्याच्यानंतर बेडूक, पक्षी, मानव. बहुपेशीय प्राण्यांबाबत त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे जे आद्य स्तर तयार होतात, व त्या आद्य स्तरांपासूनच त्या प्राण्यांच्या शरीरातील विविध ऊती पण तयार होतात. म्हणजे त्या प्राण्यांच्या शरीरात कशामुळे होतात? त्या आद्य स्तर जे म्हणजे भ्रूणावस्थेमध्ये वाढीच्या सुरुवाती काळात पेशींचे जे काय होते आद्य स्तर तयार होतात, आणि त्या आद्य स्तरांपासूनच शरीरातील विविध ऊती तयार होतात. काही जे प्राणी आहे ते फक्त 2च आद्य स्तर म्हणजे एक्टोडर्म आणि एंडोडर्म म्हणजे बहिर्जन्य स्तर आणि अंतर्जन्य स्तर तयार होतात. उदाहरण आहे सर्वनिडारिया सिलेंटराटा. तर बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये 3 आद्य स्तर. किती? 3 आद्य स्तर. म्हणजे वरती जे आपण ते बघितले ते सोबत, आणि सोबतच मध्य स्तर तयार होतात. किती? काय तयार होतात? मिझोडम तयार होतात. आता देहगुहा, बॉडी कॅव्हिटी, कोलम, बॉडी कॅव्हिटी म्हणजे देहगुहा. देहगुहा काय करते?
शरीर भित्तिका आणि आतील अवयव काय करते, शरीर भित्तिका आणि आतील अवयव असते या दरम्यान जी पोकळी असते, शरीर भित्तिका आणि आतील अवयव यातील जी पोकळी असते त्याला काय म्हणतात, देहगुहा म्हणतात. बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या मेझोडर्म किंवा आतड्यांपासून देहगुहा तयार होते. कशापासून, मध्यस्तरापासून किंवा आतड्यांपासून देहगुहा तयार होते. अशा प्रकारची जी देहगुहा असते ती वलय प्राणी संघ व त्यानंतर सर्वच संघाच्या प्राण्यांच्या शरीरात असते. वलयी प्राणी संघ व त्यानंतर सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात असते. अशा प्राण्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी म्हणजे इकोलेमेट म्हणतात. रंधीय प्राणी, त्याच्यानंतर निडारिया म्हणजे सिलेंटरेटा संघ, निडारिया रंधीय प्राणी, चपट्या कृमींचा संघ की काय, चपट्या कृमींचा संघ या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा काय नसते, देहगुहा नसते. अशा प्राण्यांना देहगुहाहीन म्हणजे अकोलेमेट्स असं म्हणतात. अकोइलोमेट म्हणतात त्यांना, ज्याच्यामध्ये देहगुहा नसते. गोलकृमींच्या शरीरात देहगुहा असते. गोलकृमी जे असतात त्याच्यामध्ये देहगुहा असते, पण ती वेगळ्या पद्धतीने तयार, म्हणजे आपण जी पद्धत बघितली त्या पद्धतीने नसून ती वेगळ्या पद्धतीने झालेली नसते, म्हणून त्यांना खोटी किंवा फसवी, म्हणजे आता आपण बघतो ना आभासी नुमॅटोकोलोमेट असे म्हणतात त्याला, म्हणजे आभासी प्रकारची असते देहगुहा जी असते याच्यामध्ये, ती आभासी प्रकारची देहगुहा असते. हे पहा, आता आपण बघू देहगुहा असणारे प्राणी आणि देहगुहा नसणारे प्राणी. आता देहगुहा असणारे जे प्राणी त्यांच्यामध्ये बघा आपण, सगळ्यात पहिले जो येतो अंतर्जनन स्तर आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ही जी व्हाईट आहे दिसतं आपल्याला ती देहगुहा आहे. त्याच्यानंतर हे जो ब्ल्यू कलरचं दिसतंय ते बहिर्जनन स्तर आहे. हे जे आहे रेड म्हणजे देहगुहाच्या बाहेरचं, म्हणजे आतमध्ये आणि त्याच्या बाहेरचा जो लेयर आहे त्याला मध्यस्तर म्हणतात. त्याच्यानंतर ही पहा, ही जी ती फसवी देहगुहा आहे. कशा प्रकारची फसवी देहगुहा, हे पहा इथं आपल्याला दाखवलं यांनी, ब्ल्यू कलरची जी आहे ते बहिर्जन स्तर आहे. त्याच्यानंतर हा आहे हा जो आहे तो मध्यस्तर आहे, आणि आतला हा जो येल्लो आहे दिसतोय तो अंतर्जनन स्तर. ओके, हे बा हे फसवी देहगुहाचं आपल्याला दाखवलंय, ही बाबा फसवी आभासी म्हणजे देहगुहा नसणारे प्राणी. हे पहा बहिर्जन स्तर, अंतर्जन स्तर आणि हे आहे मध्यस्तर. हा आहे मध्यस्तर, हा येल्लो आहे तो अंतर्जन स्तर. ओके, आहे मध्यस्तर आणि हा आहे बहिर्जन्य स्तर. हे देहगुहा नसणारे आहेत आणि हे देहगुहा असणारे आहेत. ओके, आता बॉडी सेगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. खंडीभवन मध्ये काय होतं, जर प्राण्याचे शरीर
छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल, छोट्या छोट्या पण समान भागात विभागलेले असेल, तर अशा शरीरात खंडीभवन जे असते, म्हणजे सेगमेंटेड बॉडी म्हणतात त्याला, आणि प्रत्येक छोट्या भागाला सेगमेंट म्हणतात. जे छोटे छोटे भाग असतात त्याला सेगमेंट म्हणतात. त्याचं उदाहरण जे आहे ते वलई प्राणी संघात. कोणते? वलई, सपोज गांडूळ. ओके, आता आपण चार्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये हा जे आहे ते 10वीचं जे ते पार्ट 2चं पुस्तक आहे, पार्ट 2. तर त्याच्यामध्ये पण हे दिलेले आहेत. आणि स्टेट बोर्डचे जे पुस्तक आहे ते तुम्हाला करणं गरजेचंच आहे, कारण की बेसिक कॉन्सेप्ट त्याच्यातून क्लिअर होतात. सृष्टी जी आहे ती प्राणीसृष्टी, पेशीभित्तिका नसलेली. प्राणीसृष्टीची ती पेशीभित्तिका नसलेली आणि बहुपेशीय प्राणी. शरीर संघटन जे आहे, ओके, पेशी स्तर शरीर संघटन, त्याच्यामध्ये ऊती, अवयव, अवयव संस्था, स्तर शरीर आणि संघटन. पेशी स्तर शरीर संघटन जे आहे त्याच्यामध्ये असममितीय शरीर, ओके, आणि ऊती, अवयव, अवयव जी संस्था आहे ती अरीय सममितीय शरीर आणि द्विपार्श्व सममितीय शरीर. आता देहगुहा बघू आपण. असममितीय जे शरीर आहे त्याच्यामध्ये देहगुहाहीन म्हणजे देहगुहा नसलेलं शरीर. अरीर सममितीय शरीर देहगुहाहीन शरीर आहे त्याच्यामध्ये पण. आणि द्विपार्श्व सममितीय जे शरीर आहे त्याच्यामध्ये काय, देहगुहाहीन शरीर आहे. त्याच्यानंतर फसवी देहगुहा असलेले शरीर आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे खरी देहगुहा असलेले पण शरीर येतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्राणी संघ बघू. देहगुहाहीन शरीर असलेली जे आहे ती रंध्रीय प्रकारची जो प्राणी संघ आहे तो देहगुहाहीन शरीर आहे त्याचं. त्याच्यानंतर असममितीय शरीर आहे आणि पेशी शरीर संघटन आहे, बरोबर. त्याच्यानंतर निडारिया जी आहे, निडारिया जो प्राणी संघ आहे त्याचं देहगुहाहीन शरीर आहे, ओके. चपटेकृमी, चपटेकृमींचं पण सेम तेच देहगुहाहीन शरीर आहे त्याचं पण. गोलकृमी जी, गोलकृमीमध्ये काय आहे, फसवी देहगुहा आहे, फसवी देहगुहा असलेले शरीर आहे. त्याच्यानंतर हे जे आहेत 1 2 3 4 5 आणि 6 ह्या साईनमध्ये सेम आहे. खरी देहगुहा असलेले म्हणजे ह्याच्यामध्ये खरी देहगुहा असलेली ते कोणते कोणते, वलई, संधिपाद, त्याच्यानंतर मृदुकाय, कंटक चर्मी, अर्ध समपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू, ओके. ह्या पाचींची काय आहे, खरी देहगुहा आहे. गोलकृमींची काय आहे, फसवी देहगुहा आहे. आणि त्याच्यानंतर रंध्रीय निडारिया आणि चपटेकृमी जी आहे ते देहगुहाहीन शरीर आहे. या तिघांचं सेम, फक्त गोलकृमीला जी ती फसवी देहगुहा आहे आणि बाकीचे जे वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटक चर्मी, अर्ध समपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू जे आहेत ते खरी देहगुहा आहे. हे आहे आपलं प्राणीसृष्टी, किंगडम ॲनिमालिया. आपण हे जे बघितलं त्याच्याने काय होतं, प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे हा पण चार्ट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, तुम्हाला लवकर लक्षात राहील. आता आपण बघूया जे 10 आपण संघ आहेत, ओके, ते 10 संघ आपण बघू. पहिलं जे आहे ते रंध्रीय म्हणजे फायलम पोरिफेरा. फायलम पोरिफेरा
रंध्रीय प्राणी संघ. ओके, हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. म्हणजे हे जे फायलम पोरिफेरा आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे स्पंज आहेत ते सगळे कशामध्ये येतात? फायलम पोरिफेरामध्ये येतात. याला नाव कोणी दिलं? ग्रँट यांनी फायलम पोरिफेरा नाव दिलं. हे जे फायलम पोरिफेरा आहे ते कशात आढळतात? खाऱ्या पाण्यात. खाऱ्या पाण्यात आढळतात. याचे जे आवरण आहे, आवरण कशाचं असतं? आवरण कॅल्शियम कार्बोनेटचं, म्हणजे CaCO3 आणि याचं जे वर्गीकरण आहे ते 3 याच्यात केलं जातं. आता याच्यामध्ये आपण घेतलंय की नाही, कॅलकेरी, डिमोस्पॉन्जिया, कॅलकेरी त्याच्यानंतर डिमोस्पॉन्जिया ओके. 3 याच्यामध्ये परत त्याचं सब हे होतं हायप्लोस्पॉन्जिया. तिसरं जे ते हायप्लोस्पॉन्जिया. रंध्रीय प्राणी संघ, फायलम पोरिफेरा, हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात. सर्व प्रकारचे म्हणजे स्पंज आलं की पोरिफेरा लक्षात ठेवायचं. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. हे बघितलं आपण इथं, उदाहरण तर आपण घेणारच आहे. खूप छिद्र आहेत त्याचं. त्या छिद्रांना आपण काय म्हणतो? ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हणतात. त्यांना काय म्हणतात? ऑस्टिया आणि ऑस्क्युला. हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. पण जास्त करून ते जे ते खाऱ्या पाण्यात आढळतात, काही गोड्या पाण्यात आढळतात. आपण ते उदाहरण मी घेईलच. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममितीय असते, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांचं जे ते असममितीय असते. या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. कोणत्या? कॉलर पेशी असतात. आणि त्यांच्या मदतीने हे प्राणी जे ते शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. कशाच्या याच्याने? कॉलर पेशी. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला. आता पोरिफेरा कशामध्ये? बहुतेक ते समुद्रामध्ये आढळतात. ऑस्टिया आणि जे छिद्र आहेत त्यांना ऑस्टिया आणि ऑस्क्युला. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्पंज आलं की पोरिफेरा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ऑस्टिया आणि ऑस्क्युला म्हणतात त्यांना, जे छिद्र असतात त्यांना. त्याच्यानंतर ते त्यांचं शरीर जे ते असममितीय आहे आणि याच्यामध्ये कॉलर पेशी असतात. त्यांचं काम काय? शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करण्याचं. एवढ्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. आता सायकॉन स्पॉन्जचं उदाहरण आपण घेतलंय. फायलम पोरिफेरामध्ये हा आहे स्पॉन्जिला आणि हा आहे सायकॉन स्पॉन्जिया. हे पहा, ऑस्क्युलम काय करतं? हे पहा, हे असं बाहेर हे करतं. ऑस्टिया जे आहे ते आतमध्ये, ऑस्क्युलम जे ऑस्टिया जे आतले हे जे छिद्र आहेत ते, आणि ऑस्क्युलम जे
हे आतील जो भाग आहे तो ऑस्टियाचा, आणि जो आउटर म्हणजे बाहेर पडतं ते ऑस्क्युलम, आणि ह्या आहेत त्या कॉलर पेशी आहेत. ओके, मग ही जी संज्ञा आहे ती कोणी दिली? ग्रँट यांनी घेतली. सर्व प्रकारचे स्पंज याच्यामध्ये, म्हणजे स्पंज आलं की पोरीफेरा लक्षात ठेवायचं. त्याचं आवरण कशाचं बनलंय? कॅल्शियम कार्बोनेटचं. आणि ते 3 गटामध्ये त्याचं हे होतं, कॅल्केरी, त्याच्यानंतर डिमोस्पॉन्जिया आणि हायप्लोस्पॉन्जिया. तर कॅल्केरी जे आहे ते खाऱ्या समुद्राचं जे खारं पाणी आहे त्याच्यामध्ये आढळतात. डिमोस्पॉन्जिया जे आहे ते काही खाऱ्या पाण्यात पण आढळतात, काही जे आहे ते गोड्या पाण्यात आढळतात. आणि तिसरं जे हायप्लोस्पॉन्जिया ते जे आहे ते खाऱ्या पाण्यामध्येच आढळतात फक्त. हे प्राणी आधात्रेशी संलग्न असलेल्या त्यांच्याच प्रचलात होत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणतात? स्थानबद्ध प्राणी म्हणतात, म्हणजे सेडेंटरी ॲनिमल्स म्हणतात. कशाला? हे जे आपण फायलम पोरीफेरा बघितलं त्यांनाच काय म्हणतात? सेडिमेंटरी ॲनिमल पण म्हणतात. यांच्या स्पंज सारख्या शरीरास कंटिकाचा किंवा शुकिंकांचा म्हणजे स्पायकुलियस किंवा स्पॉन्जिनच्या तंतूंचा आधार असतो. कंटिका ज्या असतात त्याच्या आपण बघितलं की जे आवरण आहे ते कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाचे बनलेले असते. कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका बनलेले असते. म्हणजे काही याच्यामध्ये त्याचं कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आणि काही याच्यामध्ये जे येते सिलिकामध्ये. यांच्या शरीरात घेतलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषण द्रव्ये हे भक्षण करतात. काय करतात? भक्षण करतात. आता ऑस्टियाचं काम काय आहे? ऑस्टिया छिद्रांद्वारे काय करतं? पाणी शरीरात घेतले जाते. ऑस्टिया काय करतं? आता आपण बघितलं इथं हे ऑस्टिया जे आहे ते आतमध्ये ते काय करतं? छिद्रांद्वारे काय करतं? हे छिद्रांद्वारे काय करतं? पाणी आतमध्ये घेतं. पाणी आणि ऑस्क्युला काय करतो? आपण ऑस्क्युलाचं पण बघितलं उदाहरण. हे जे इथं आहे हे जे आहे ते ऑस्क्युला. ऑस्क्युला काय करतं? पाणी जे ते बाहेर हे करतं, पाणी बाहेर सोडतं. ओके, ऑस्किया काय करतं? पाणी आतमध्ये घेतं छिद्रांद्वारे, आणि ऑस्क्युला जे ते म्हणजे हे जे आहे ऑस्क्युला हे म्हणजे टॉपलाच असतं, ते पाणी बाहेर घेतं. त्यांचे प्रजनन जे ते मुकुलायन अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने पण होते, म्हणजे दोघी प्रकारे होते. त्याचबरोबर यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते. त्याचं उदाहरण आहे सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजे अंघोळीचा जो स्पंज असतो तो, त्याच्यानंतर आहे ते हायलोनिमा आणि युप्लेक्टेल्ला इत्यादी. पुढचा आहे दुसरा संघ. पहिला आपण बघितला पोरीफेरा. पोरीफेरामध्ये आपण काय बघितलं? म्हणजे स्पंज आले. स्पंजचे जेवढे पण प्रकार आहे ते ऑलमोस्ट पोरीफेरामध्येच येतं. त्याचं जे हे आहे कॅल्शियम कार्बोनेटने आणि सिलिकाने बनलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑस्किया आणि ऑस्क्युला. ऑस्किया काय करतं? छिद्रांद्वारे पाणी आतमध्ये घेतं, आणि ऑस्क्युला काय करतं? छिद्रांद्वारे पाणी बाहेर टाकतं. पुढचा आहे तो सिलेंटराटा. त्याला आता निडारिया प्राणी संघ म्हणतात. कोलेंटराटा आणि सिलेंटराटा. या प्राणीच्या शरीराचा आकार जो आहे तो दंडाकृती किंवा छत्रीच्या आकाराचा असतो. कसं? छत्रीच्या आकाराचा असतो.
किंवा दंडाकृती असतो. दंडाकृती शरीर असेल तर पॉल्प, बहुशुंडक. आणि जर छत्रीचा आकाराचे शरीर असेल तर त्याला छत्रिका, मेडुसा म्हणतात. पॉलिप आणि मेडुसा. पॉलिप आणि मेडुसा. छत्री लक्षात ठेवायचं. दंडाकृती डीपी असं लक्षात ठेवा. आणि मेडुसा छत्री. यांचे शरीर जे ते अरीय सममिती आणि द्विस्तरीय असते. अरीय आणि द्विस्तरीय. अरीय सममिती आणि द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके म्हणजे टेंटॅकल्स असतात. यांच्या भोवती काय असतात? टेंटॅकल्स. आणि शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. तर दंतपेशी जे आहेत, सिनिडोब्लास्ट, भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंत, कशाचे? विषाचे अंतक्षेपण करतात. मग यांच्या संरक्षणासाठी उपयोग होतो. उदाहरण जर आपण बघितलं तर हायड्रा, जलव्याल म्हणतात त्याला. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे समुद्रफूल म्हणजे सी ॲनिमोन. किती? सी ॲनिमोन. आणि पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, फायसेलियाला काय म्हणतात? फायसेलिया त्याला पोर्तुगीज, हे वन लाइनरला तुम्हाला येऊ शकतं, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. पुढचं आहे जेलीफिश, ऑरिलिया आणि प्रवाळ, कोरल्स इत्यादी. आता सिलेंटराटा म्हणजे निडारिया प्राणी संघातील प्राणी. त्याच्यामध्ये जे आहेत कोरल आणि सी ॲनिमोआ. याचं उदाहरण बघू आपण. इथं शुंडक आहेत, इथं नवजात मुकुल, हे शरीर आहे, हे जे आहेत हे शुंडक आहेत. मुख त्याचं इथं आहे, मुख. त्याच्यानंतर वृषण जे आहे ते इथं आहे, अंडाशय जे येतं इथं आहे. हे त्याचं उदाहरण. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू पुढचं. थँक्यू.